आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अ मनी मॅग्नेट. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. मी श्रीमंत आहे. मी श्रीमंत आहे. मी भरपूर धनवान आहे. मी भरपूर धनवान आहे. मी पैशांनी लोकांची मदत करत आहे. मी पैशांनी लोकांची मदत करत आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे एक्झॅक्टली आहे का, हे कसं काम करतं? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय सर, की आपला युनिव्हर्सवर आणि देवावर ट्रस्ट असणं. पण काय माहिती तुमचा उद्याचा दिवस शेवटचा आहे की आजचा आहे, तरी सुद्धा आपण प्लॅनिंग करतो. म्हणजे काय करतो, कारण आपला देवावर ट्रस्ट आहे, आपल्या या युनिव्हर्सवर ट्रस्ट आहे. हे ब्रह्मांड आपल्याला सगळं काही द्यायला बसलेलं आहे आणि आपण ते घेण्यासाठी तयार असतो नेहमी. परंतु मग चांगलं वाईट जे आपण विचार करतो त्यानुसार आपल्याला ते मिळत असतं. 1 करोड कमवायचे आणि 10,000 रुपये महिन्याची नोकरी करत असाल तर ते कुठेच मॅच होत नाहीये, फ्रिक्वेन्सीच नाहीये. 1 करोड ठेवण्याची फ्रिक्वेन्सीच आपल्याकडे नाहीये, तर कसं होणार आहे? जर ती फ्रिक्वेन्सी मॅच झाली तरच तुमचे स्वप्न पूर्ण होतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्या विचारांवर अवलंबून असतात. तुम्ही जर समजा एखाद्या व्यक्तीबद्दल एखादा ग्रह करूनच घेतला मनात, तर तो आपल्याला बदलणं अशक्य आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही मनातून विचार बदलतात, फॉरगिव्हनेस करतात, ज्या वेळेला आपल्याला कळतं की आपणही 100% रिस्पॉन्सिबल आहोत ह्या गोष्टीसाठी, त्यावेळेला तुम्ही चेंज होऊ शकतात. आणि ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी घेतली की या चुकांसाठी आपण जबाबदार आहोत, 100% तुमचं आयुष्य बदलत असतं. फक्त अफर्मेशन्स बोलून पैसा येणार नाहीये, ऍक्शन्स गरजेच्याच आहेत. जसं मंदिरात जाऊन ब्लेसिंग्स घेतात, तसे ह्या पण ब्लेसिंग्स आहेत जे आपण पैशाला देतो, मनीला देतो. जरी आज आपल्याकडे पैसा नसला तरी तुमचा अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस अफर्मेशन्स ऐकून तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट करायला तुम्हाला हेल्प करणार आहे. जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्या मुलांनी काहीतरी व्हावं, तुम्ही त्यांना वेळ द्या. सर्व तुम्ही मुलांसाठी करत आहात, 12 तास काम करतायत, 15 तास काम करत आहे, पण त्याला जर दिवसभरातून 1 तास देत नाही, तर त्या मुलाने म्हातारपणी तुम्हाला जर वृद्धाश्रमात ठेवलं तर तुम्ही त्याला बोलू शकत नाही, कारण तुम्ही तो मार्ग त्याला दाखवला.